आज मैदान संपन्न झालं. विठ्ठल केसरीचं एक आदत एक बैल आणि आपल्यासोबत दोन फायनलचे गुलालाचे मानकरी आहेत. आपल्यासोबत टीम आहेत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय दोन्ही नंदीचा द्या. हा शिकरा माधव मुंडेकरांचा आणि हा पण आमचा घरचा साज आहे. रोटर पोपट शेठ देवकर, राहुल शेठ काळुंगे यांची दोन्ही पण जोड आहे. आपण शिखराकडे बोलतोय. पहिल्यांदा शिखरा आज कोणासोबत पळाला? आज मास्तर आमचं घरचंच होतं, मास्तर पिंपरीचा. सेमीला काय हार झाली. रोटर सचिन बरोबर होता. तर 3 नंबर झाला रोटरचा. कशी आज गाडी पळाली? गाडी तिने फेरं चांगलं पळली. म्हणजे आम्ही पहिल्यांदा त्याला उजवीनं झुपला होता. पहिल्यापासून डावीनंच पळवलाय. त्याचा खरा खांदा डावीचा आहे, पण आम्ही पहिल्यांदा त्याला उजवीनं झुपलाय. आणि आता नवीन खरेदी केली मागच्या महिन्यात 7 लाख रुपयाची खरेदी आहे ती. काय खरेदी? रेवण गावातनं घेतलेला आहे रोटर म्हणून. त्याच्या मालकांचं नाव सांगा. पोपट शेठ देवकर, राहुल शेठ काळुंगे. आणि आता आम्ही खरेदी केला आणि विक्री आहे ते उमाजी गुजले. काय वैशिष्ट्य सांगाल वासराची? वासरू गाडी देत नाही आणि दुई खांदी बाहेरनं पळत. आज सचिन सोबत पळाला, काय सांगाल? सचिन तुम्हाला माहिती महाराष्ट्रात प्रसिद्ध नंदी, त्याच्यासोबत पळण्याचा योग आला आपल्याला, काय सांगाल? मी पहिल्यांदा म्हणजे मला डॉक्टरांचं आभार मानेन की एवढा टॉपचा नंदी असून मी ह्या मुलाखतीतून तुम्हाला सांगतो की मग नंदी दिला पाहिजे. माणसं लोक नंदी देत नाही, ती टॉपचा नंदी देत नाही ती. आज ह्याचा आहे ना एकच गुलाल होता आणि त्याच्यानंतर दुसरा गुलाल डायरेक्ट सचिन बरोबर आहे. माणसांना व्हिडिओ बघणं, हे करणं ते करणं, पण त्यांनी आपल्या ना शब्दावर विश्वास ठेवून, आकाश बघत आहे, त्यांनी आपल्याला नियोजन लावून दिलं आणि एका शब्दावर बैल दिला त्यांनी. आज भैया ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगबद्दल काय सांगाल? त्याचा विषयच नाही. पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्यापासून पण गाडी शिकराची पण भरपूर वेळा गुलालात गाडी 1-2 नंबर सगळं केलेलं आहे ती. ही भया आणतो गाडी, पण ड्रायव्हरचा काय विषय नाही. हे दोघं पण टॉपला आहेत. आज विशेषमध्ये दोन्ही पण मुलाखतीत भैया ड्रायव्हर आहेत. भैया काय सांगशील नंदीबद्दल? मी अजून रोटरची गाडी काय आणली नाही, पण शिखराची गाडी आणल्या. जेव्हा गाडी आणल्या तेव्हा फायनलला राहिला. रोटर सकाळी मला जेव्हा पायरा का आला तेव्हा मी सांगितलं की आज 100%, कारण सचिन बैला गटालाच काय तर म्हणजे मार खाल्ला तर, नाहीतर सेमीला फायनलला त्या बैलाला कोण मारू शकत नाही. जरा शिखराबद्दल थोडीशी माहिती द्या. कसा आहे शिखरा? म्हणजे 2 साईड पब्लिकचा बैल आहे आणि जाईल त्या मैदानात नवीन चेहरा घेऊन फायनलला लागतो. आता परवाच ह्याला कोरेगावला अड्डा झाला, तिथं सचिन बरे शिखरा पाहिलेला आणि 1 नंबर तिथे बोरजाईवाडीच्या मैदानात 1 नंबरचा मानकर होता. हा 1 नंबरचा मानकर आहे. त्याचा पळाविषयी सांगा जरा. कसं म्हणजे शान आहे, दुसऱ्या बैलाला त्रास देत नाही आणि गाडी त्याच्या जेव्हा स्वतः पब्लिकला असला तर तो गाडी घेऊन पोहतो आणि मध्ये असला तरी मग काय शानात पोहतो. आता भैया ड्रायव्हर आहे. भैया काय सांगशील? आज रोटर बरोबर सचिन पळाला, कशी गाडी पळाली? गाडी एक नंबर पळाली. सचिनचा पळ जर सगळ्यांना सांगितलं, पण ह्या वासराचा पळ कसा वाटला तुला? शाहिद बाईंचा फोन वगैरे काय झाला का? फोन आला की दादा काय सांगाल आज तुमचं परिचय? आज मी पोपट देवकर, राहुलचे दाजी. हे सगळं मला ह्या क्षेत्रात काही माहीत नव्हतं. ह्याने नियोजन करत शिखराला पुढं आणलं, त्यात मला जॉईन केलं. जात एक हे ह्याचा पळ बघितला नुसतं व्हिडिओवरती, म्हणले दाजी आपल्याला एक काहीतरी घ्यायचं नवीन हात्यार. नवीन घ्यायचं म्हटल्यानंतर माझ्या पण डोक्यात एक क्लिक झालं. ठीक आहे, एवढी पोरं हौशी करते म्हटल्यानंतर मी पण गेलो. रात्रीच फायनल नाही, काय नाही, नुसतं असं गटच पास केलेला. डोक्यात बसलं, रात्रीच घेतलं, सकाळी तरी घरी. रोटरचं नाव काय ठेवलंय? रोटरच ऑलरेडी काय झालेलं की त्यांच्या दावणीवर रोटरच होतं नाव. आमच्या इकडे आल्यानंतर आम्ही यमराज केलं, पण ती काय यमराज त्याला सोडून ते आम्हाला ऐकनाच, यमराज गतच करायला लागलं. मग पोरं म्हणले नाव बदलून जरा शांत येते का बघा. त्याची जरा जात सांगायची कुठली आहे काय? जात कुठल्या तर मला काही एवढा अनुभव नाही. चित्रमोर म्हणजे सलगरी क्रॉस आहे. ह्याचा बाप म्हणजे रेवणशिदातला आपला सरदार, आपल्या ह्याच्यातला रेणावीतला. आणि हे जे आहे म्हणलं तर पहिला वाळजत बाब्या पळत होता. बाब्याच्या हिंदकेसरी बाब्या, त्याच्या पोटची कालवड ह्याची आहे. म्हणजे ही वंशाळू मधला ही रोटर हा आहे. आणि नाव म्हणजे आमच्या घरी एक डॉक्टर म्हणून आहे, वाटेगाव करून, त्यांच्यापासून आणलाय.
हा रोटर आणि शिखरा हे नाव परत नाही हे आमचं बघून परत आता शिखरा भरपूर पडतात आदत किंग शिखरा चिकरा वगैरे पण त्याने पळते. इतिहास करून ठेवला इतिहास केलेलं ते आपल्या डोक्यात एक असतं की आपण हे पहिलं नाव आपलं असलं पाहिजे रोटर आता नाही आता कोण ठेवलं तर ते बरोबर. दुसरं नाव दुसरं आणि नाव. तिसरं डॉक्टर नाव ठेवलंय तिसऱ्या खोंडाचं वासरू ती पण चांगलं आहे वासरू आता बाकीच्यांनी तिसरी नाव ठेवायची पण हे नाव परत आपल्याशिवाय दुसरं कोण नाही पहिलं आपलं नाव असलं पाहिजे हे आमच्या बरोबर. डोक्यात एक कल्पना असते कुणाचं नसावं असं नाव आम्ही कायम ठेवतो नक्कीच शेठ खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद. सगळ्या संपूर्ण टीमला असं तुमच्या गावचं नाव हे नक्की तुमचे रोशन करत जेव्हा आमचा बघा खिलाडी आहे, हां हातावर शिखराचं ती सगळं गोंधून घेऊन आलाय म्हणजे बिन एवढं- सांगता बरोबर आणि शेठ तुम्हाला विशेष करून तुम्हाला कधीपासून नाद लागलाय म्हणजे मी तुम्हाला- म्हणजे इथं नसतो मी असतो चेन्नईला बरं. नाद म्हणजे कसं की ह्यांनीच सगळे नाद केलेत हां, हां. मग मला कसं यात्रेत फक्त एक दिवस मी पळवतो लेंगरेची यात्रा वेजेगावची यात्रा माधवडे हे 3 यात्रेत फक्त मी गाडीत बसतो मग तिथून मला क्लिक झालं की आपण इथं बसतोय मग तिथं जायला काय अडचण आहे त्यानंतर ना मी यात होतं हे बोलले असं असं एक घेऊया अजून एक घेऊया ठीक आहे म्हणलं विशेष म्हणजे आता तुम्ही बघताय की आता भरपूर क्षेत्रात लोक भरपूर जण आहेत माझ्या मित्रांचे पण आहेत घेतात पण गुलाल कमी असतो हा गुलाल कमी तुम्ही बरोबर आता बघताय की तुमचं याद वाचतोय त्यात पण तुमच्या कपाळावर एक गुलाल समाधान आहे. वाटतंय की घेतलं न दुसऱ्यांदाच म्हणजे ह्याच्यामध्ये आणलंय आणि गुलाल भेटलाय त्यासारखं समाधान कुठं भेटणार नाही म्हणजे माझ्या मित्रांचे आहेत भरपूर जणांचे आहेत की लय जण त्यांनी त्रास घेतले 10 वर्ष काढले पण गुलाल लागला नाही पण आपल्याला पहिल्यांदाच गुलाल आणून दिले त्यात एक लय मोठा आणि गुलालाच्या आधीवर ही एक समाधानकारक बरोबर 100%. की ढाल सगळ्यासने येते पण ही विठ्ठल रुक्माई आणि पहिल्या गुलालात येणं म्हणजे लय मोठं विशेष आहे. नक्कीच शेठ आणि विशेष म्हणजे विठ्ठल केसरी मैदान विठ्ठलाची मूर्ती घरी आली आणि ती पण तुमच्या नंदींच्या रूपात हा नंदीच्या रूपात विठ्ठल आले बरोबर आणि विशेष म्हणजे तुम्ही बाहेर असून आज इथं येऊन तुम्हाला बोलायला मिळणार कारण तिकडे असलं तर तुम्हाला फक्त ते मोबाईलवर बघायला मिळतं. मोबाईलवरच बघतो पण आम्ही इथं कायम तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यादर्शी कॉल करून बोलवले की दाजी तुम्ही ह्या मैदानात गरजेचं आहे आणि ह्या बघायसाठी खास मला ह्यांनी बोलवून घेतली यायचं त्यामधलं मैदानावरती म्हणून मी सकाळपासून नक्कीच धन्यवाद खूप आणि सारं तुम्ही पण येऊन आमच्या संघ सहकार्य केल्याबद्दल तुमचे पण आभार नक्की ठीक आहे. खूप धन्यवाद. साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद असंच येत राहत जावा सहकार्य करत राहा